ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड मधला नेमका फरक काय? तर ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे साठेखत हा भविष्यात विक्री करण्याचा करार असतो. यामध्ये प्रॉपर्टीची विक्री पूर्ण झालेली नसते. यात फक्त वचन दिले जाते की ठराविक अटींवर पुढे जाऊन प्रॉपर्टी विकली जाईल. खूप महत्त्वाचे म्हणजे ॲग्रीमेंट टू सेलवर मालकी हक्क हा ट्रान्सफर होत नाही. ॲग्रीमेंट टू सेलमध्ये टोकन किंवा ॲडव्हान्स रक्कम ही दिली जाते आणि उरलेली रक्कम ही अंतिम खरेदीच्या वेळेस म्हणजे सेल डीडच्या वेळेस दिली जाते. हा करार मोडला तर स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी किंवा रिफंड आणि नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करता येतो. आता सेल डीड म्हणजे काय? तर सेल डीड म्हणजे अंतिम विक्री. यामध्ये मालकी हक्क हा पूर्णपणे कायदेशीररित्या खरेदीदाराकडे ट्रान्सफर होतो. यामध्ये स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन हे अनिवार्य आहे. मालक म्हणून सर्व हक्क खरेदीदारास मिळतात, जेणेकरून तो ती प्रॉपर्टी विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो.